नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी छान वेळ काढून आमचं दोघांचं कपाट ऑर्गनाइज करणार आहे। त्याआधी मस्त संधी साधून ब्रुनो दादांनी त्यांचा लपवून ठेवलेला बॉल शोधून पळवलेला आहे। तर ही एवढी अडचण आहे आमच्या कपाटात सध्या। सगळ्यात आधी मी आम्हा दोघांचे कपडे, माझी ज्वेलरी, बॅग्स सगळं बेडवर काढून घेतलं, कारण संपूर्ण कपाट रिकामं झाल्यावर समजेल की मी कुठे कुठे काय काय ठेवू शकते। तर अशा प्रकारे संपूर्ण कपाट रिकामं झाल्यानंतर मी आधी Amazonवरून मागवलेले ऑर्गनायझर्स ठेवणार आहे कपाटात। आणि हे शेल्फ डिवायडर्स मी इथे यूज करते। हे ऑर्डर करताना तुमच्या कपाटाच्या मेजरमेंट्स घेऊन मगच ऑर्डर करा। आणि कपाटाच्या ह्या खणात मी नेहमीच्या वापरात असणाऱ्या काही स्लिंग बॅग्स ठेवते। आणि ह्या काही ट्रेडिशनल बॅग्स, फॅनी पॅक आणि छोटी बॅकपॅक आहे जे मी एव्हरीडे यूज नाही करत। त्यानंतर सगळ्यात खालच्या खणात एका बाजूला माझी सगळी ज्वेलरी मी ठेवणार आहे। ज्वेलरी आणि बॅग्स ठेवून झाल्यावर मी साडी कव्हर्समध्ये माझ्या एव्हरीडे यूज होणाऱ्या साड्या भरायला सुरुवात केली। आणि या साड्या मी सगळ्यात खालच्या खणात ठेवते। नंतर मी बाकीचे कपडे कॅटेगरी प्रमाणे घड्या करून घेतले।
खालच्या दोन्ही ऑर्गनायझर्समध्ये आम्हा दोघांचे सगळे घरात घालायचे कपडे म्हणजे लाऊंज वेअर्स आणि नाईट ड्रेसेस ठेवले. आणि वरच्या खणातल्या एका ऑर्गनायझरमध्ये मी माझे कुर्ते आणि टॉप्स ठेवले आणि दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये आम्हा दोघांच्या बॉटम्स ठेवल्या आणि यांचे शर्ट्स हँगरला लावले. ठीक आहे, असं लावलंय. आता पण कपडे जे जास्त झाले रिअरेंज करते मी, म्हणून मग मी आता ज्वेलरी पुन्हा सॉर्ट आउट करते. म्हणजे जे मला रेग्युलर लागतं ते मी फक्त इथे ठेवणार. माझ्या ह्या बेडमध्ये पण स्टोरेज भरपूर आहे. तर जे कपडे मला फंक्शनला यूज करायला लागतात, माझे वेकेशनचे कपडे आणि आमचे ट्रेडिशनल असे सगळे जे कपडे आहेत ते मी बेडमध्येच ठेवले. आणि ह्यातच मी जसं बाकी ॲक्सेसरीज मी ठेवल्यात आणि कपडे, तसंच मग मी ज्वेलरी पण जे रेग्युलर लागत नाही ती यात ठेवून देईल. म्हणजे मला ही स्पेस यूज करते. त्यातल्या त्यात मी 2-3 बॅग्स ठेवू शकते आणि बाकी बॅग्स मी याच्यामध्ये ठेवून देते. मला इथे पुन्हा यातले कपडे शिफ्ट करता येतील आणि एक ऑर्गनायझर वरच्या माझ्या टॉप्स आणि कुर्तीसाठी यूज करते. आता आपण ते करूया. माझी ज्वेलरी अशी सगळी छान ऑर्गनाइज्ड आहे, पण आता स्पेसचा इश्यू आहे. त्यामुळे ह्यात माझे नेकलेस आहेत सगळे सेट्स, यात इयरिंग्स आहेत, यात पण इयरिंग्स आहेत जे मी ट्रेडिशनल इयरिंग्स ठेवलेत आणि काही असे जे मी वेकेशनला यूज करते, एव्हरीडे यूज नाही करत. आय मीन ह्यात मंगळसूत्र आणि ट्रेडिशनल ज्वेलरी आहे. ह्या बँगल्स आहेत, ग्रीन बँगल्स, आणि ते सगळे कडे आहेत. ही माझ्या गौरीची ज्वेलरी आहे, हे माझं हेअर ॲक्सेसरी आणि हे क्लिप्स आहेत. सो यातलं मला जे जे एव्हरीडे लागणार आहे ते मी यात काढलं आहे. हे एक ऑर्गनायझर मी DIYमध्ये घेतलेलं, मिस्टर DIYमध्ये. हे सगळे ऑर्गनायझर्स माझ्याकडे बऱ्याच वर्षांपासून आहेत, म्हणजे लग्नाच्या आधीपासून आहेत माझ्याकडे. यातले काही 2 ऑर्गनायझर्स मी नंतर घेतलेत लग्नानंतर, आणि हे मी लास्ट इयर घेतले. सो हे एक छान आहे, हे मला वरती ठेवता आहे. आणि हे हेअर क्लिप्सचा मी एक डब्बा ठेवेन वर. बाकी मी सगळं बेडमध्ये ठेवेन नंतर, म्हणजे ही खालची स्पेस यूज होईल. बॅग्समध्ये पण मी ही फक्त एकच बॅग ठेवते स्लिंग बॅग्समध्ये. बाकीच्या सगळ्या बॅग्स मी म्हणजे जितकी ही बॅग यूज करते तेवढ्या मी या बॅग्स यूज नाही करत. म्हणजे खूप कमी आउटफिट्सवरती या बॅग्स जातात, मी मोस्टली सगळ्यांवर जाते. आणि एक माझं मोबाईलचं पाऊच आहे, मोबाईलची एक स्लिंग बॅग आहे, ती मी यूज करते रेग्युलरली. आणि माझी क्लिनिकची पर्स आहे, ती खूप मोठी नाही आहे, छोटी पर्स आहे, मीडियम साईज, ती मी वाटते. आणि एक टोट बॅग आहे माझ्याकडे, 2 टोट बॅग. कुठे बाहेर जायचं आहे पण मला जास्त सामान कॅरी करायचं आहे तर मी ती कॅरी करते. म्हणजे स्कार्फ आहे, बॉटल आहे माझ्याकडे, आणि सनग्लासेस आहेत, किंवा वॉलेट असतं, आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी, मला डायरी कॅरी करायला लागते. आणि असं सगळं जर असेल तर मग मी ती टोट बॅग यूज करते. सो ती टोट बॅग, ही एक स्लिंग बॅग, मोबाईलचं पाऊच आणि क्लिनिकची पर्स, ह्या गोष्टी मी बाहेर ठेवते. बाकी या बॅग्स आणि ही ज्वेलरी हे सगळं मी नंतर बेडमध्ये ठेवेन. मी फक्त हे एवढं ज्वेलरी आणि हेअर क्लिप्स आणि ही पर्स कपाटात ठेवते. हे मी असं शिफ्ट केलं आत्ता, आणि सगळे घरात घालायचे कपडे, नाईटवेअर आणि लाऊंजवेअर वगैरे हे सगळं याच्यात आहे. आणि हे एव्हरीडेचे कपडे झाले. इथे साड्या आहेत आणि ही स्पेस आता उरते, तर मी इथे सगळ्यांच्या इम्पॉर्टंट फाईल्स आहेत त्या ठेवते. आणि इथे माझी क्लिनिकची पर्स पण राहील. ह्या 2 ड्रॉवर्समध्ये इनरवेअर्स
शाल आणि सॉक्स बाकी सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि हे तर लॉकर आहे. फक्त स्किन केअर आणि मेकअप ठेवायचा राहिला. आणि आता आम्हा दोघांचे कपडे छान ऑर्गनाइज करून झालेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि तसं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. कमेंट्समध्ये पण मला तसं कळवा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.